jungle. पेपर नाही 5 खासदार नांदेड जिल्ह्याला आता ते 5 खासदार हिंगोलीचा खासदार 2-3 मतदारसंघ आपलेच आहेत. लातूरचा खासदार लोहारचा आपल्या भागातला आहे, नांदेडचा तो भाग आहे. त्यामुळे नांदेडचे 3 खासदार आणि परभणी हिंगोली आणि लातूरचा खासदार असा हिशोब जर काढला तर 5 खासदार आज नांदेड जिल्ह्याला मिळाला एक तो जिल्हा आहे की 5 खासदार आपण जिल्हा आहे. मग तुम्हाला चिंता करायची गरज काय? माझ्या अनुभवातून मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. 6 तारखेला 6 जूनला मतमोजणीचा अंत होणार आहे. 6 तारखेला आचारसंहिता संपणार आहे. आचारसंहिता संपल्या तुमच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही 5 लोक प्रतिनिधीकडे जाणार आहोत. आमच्या भागातली ही कामं प्राधान्याने पुढच्या 5 वर्षात झाली पाहिजे या भूमिकेला अनुसरून आम्ही कामाला असं ऐकलं तयार आहे. सांगायची गरज नाही. तुमचे लेंडीचा प्रकल्प असेल, वावडीचा प्रकल्प असेल, आलेगावचा रस्त्याचा विषय असेल, नॅशनल हायवेचा विषय असेल, बुलेट ट्रेनचा विषय असेल, विमानतळाचा विषय असेल, हे सगळं प्रश्न सोडवायचे असतील ते म्हणा सर सलामत तो पगडी बजास. शेवटी देशामध्ये सरकार आपल्याला देशामध्ये सरकार आल्याशिवाय तुमची ग्रामपंचायत आल्याशिवाय तुम्हाला काम करता येते का? महाराष्ट्रामध्ये राज्यात तुमच्या आल्याशिवाय काम करता येते तुम्हाला? देशामध्ये मोदींचं सरकार आल्याशिवाय या कामाला चालना मिळणार नाही. आणि म्हणून मोदी आपल्या भावना लक्षात ठेवा. त्याशिवाय आपल्या राज्य आपला देश पुढे जाण्यासंदर्भामध्ये तुमची भक्कम पावलं पुढची 5 वर्ष आपल्याला महत्वाची आहे. ही कामं जर मागे लागायची असेल काही अडचण मिळणार नाही. तुम्हाला मोदी साहेबांची गॅरंटी आहे. त्या गॅरंटीला अनुसरून तुम्हाला मी सांगतोय ही गॅरंटी चालणारी गॅरंटी. कोणी म्हणलं मी गॅरंटी देतो, मी गॅरंटी नसते, गॅरंटी काय चालत असते. गॅरंटी कोणाची चालते? ज्याची मार्केटमध्ये काहीतरी पद शिल्लक आहे त्याची गॅरंटी चालते. गॅरंटी कोणाची चालते? मार्केटमध्ये ज्याची पद शिल्लक आहे, मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ज्याची पत आहे, लोकांचा विश्वास आहे, ती गॅरंटी चालते. आणि ती गॅरंटी देशामध्ये एक कोण असेल तर मोदी साहेब आहे की ज्यांची गॅरंटीवर लोकांचा भरोसा आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगितलं पाहिजे या अनुसरून आपल्याला आगामी काळाची निवडणूक चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे आपल्याला नांदेडची जागा मराठवाड्याच्या 8च्या 8 जागा आपल्याला आपल्या महायुतीतून निवडून आणायच्या बाबतीत आपलं काम करावं लागणार आहे. नवीन कार्यकर्त्याच्या आलेल्या पक्षाने त्यांना मुद्दाम सांगितलं पाहिजे. भास्करांनी उल्लेख केला, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे नवीन जुना असा वाद राहणार नाही की मी तुम्हाला 100% सांगू. जी लोक जेवढे लागले मी भाजपाच्या अध्यक्षांना मुंबईत भेटलो, फडणवीस साहेबांना भेटलो आणि त्यांना हेही सांगितलं जी मंडळी आज पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना सुद्धा मानाचं सन्मानाचं काम आपल्याला द्यावं लागणार आहे. ते मान्य केलं तर ते असं घेणार. त्यामुळे नवीन लोकांना वाटू नये की आम्ही या ठिकाणी या प्रकार होतो, या ठिकाणी अध्यक्ष होतो, कार्याध्यक्ष होतो, उपाध्यक्ष होतो, जनरल सेक्रेटरी होतो. सर्व मंडळी जे के काळी माझ्या बरोबर काम केलेले आहे. या मतदारसंघामध्ये इतकी बोट निवडणूक 40,000 लोकांनी केली आपण दिलेली आहे ते विसरू शकत नाही. त्यामुळे तुमची ताकद काय आहे याची जाणीव आहे. तुम्हाला तुमचे आभार मानले पाहिजे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला शब्द टाकला, मी तुम्हाला विनंती केली आणि आज पूर्ण जिल्ह्याचा जिल्हा हा भाजपमध्ये आलेला आहे हे सांगून अतिशय आनंद आहे. तुम्ही मंडळी केवळ आणि केवळ भरोशावर, केवळ आणि केवळ शब्दावर, केवळ आणि केवळ भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला मानाचं स्थान मिळेल, संधी मिळेल. 100% खात्री तुम्हाला देऊ इच्छितो. याच्यामुळे आपली संघटित ताकद असली पाहिजे. तुम्ही आणि हे सगळे आल्यानंतर काय कमी राहिली आपल्याला मला सांगा. विरोध कोणाचा आता जिल्ह्यात आता विरोध शिल्लकच नाहीये. ठीक आहे का? विरोधाला विरोध करून काही मंडळी तुम्ही टाकायचं सोडून द्या.
यश कोणाला मिळणार आहे? यश भाजपला मिळणार आहे, यश लोकांना आपल्याला मिळणार आहे. ही या ठिकाणी जो तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, प्रताप पाटलाचं नाव जोरात घेऊन टाकतो. स्वाभाविक आहे, आमने सामने होते, पक्ष वेगळे होते, पक्ष वेगळे होते, विचार वेगळे होते, भूमिका वेगळी होती. आले पसंत मला हे सांगितलं पाहिजे, ज्यावेळेस नेतृत्व दोघांनी एकत्र बांधलेलं आहे, पक्ष एकत्र आलेलो आहे. मी पाहतोय भाजपामध्ये काम करणे शिस्त घ्या. भाजपामध्ये आल्यानंतर मोदी साहेबांच्या पद्धतीने शिस्तीचं अनुशासन या ठिकाणी अनुशासन पर्व देशात लागू केलेलं आहे. याच्यामध्ये आता कुठलाही दुमत राहणार नाही. केवळ आणि केवळ मोदीचं नेतृत्व हा एकच राज्यामध्ये देशामध्ये लागू झालेला कायमसूत्र आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही फरक तिथे या ठिकाणी राहणार नाही. मला मुद्दाम या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. शहापूरचे क्रीडा लोकांची सभा असतील त्याची कृपया आपण गावकीला यायचं आहे. विरोधी राणा राधनपूर शिवशाही सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिव व सेवाभावी कर्मचारी यांचे पक्ष प्रवेश आहे या ठिकाणी. त्यानंतर संजय भालभुगे, पाटील, अंकुश पाटील जाधव आणि आनंदराव पाटील, पोलीस पाटील, बोरगाव खेडे आपण सर्वांनी स्टेजवर येऊन आपण पक्ष प्रवेश करून घेतला. बिलोली येथील संजय शिवे चव्हाण, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन युवराज चव्हाण, किरण गंगाराम